श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। यावर्षी गुढीपाडवा हा आपला 19 मार्च रोजी आलेला आहे आणि चैत्र शुल्क पदावरती आलेला आहे। यावर्षी आपण गुढीपाडव्याला काय खरेदी करायचं आहे बघा। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे। या दिवशी तुम्ही सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काहीही कोणत्याही वेळेत कधीही काहीही खरेदी करू शकता, कारण की या दिवशी शुभ मुहूर्त मानले जातो, म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो। या दिवशी तुम्ही काहीही घेऊ शकता, जसं की या दिवशी कोणी प्लॉटिंग बुकिंग करतं, कोणी गाडी घेतं, कोणी सोने खरेदी करतं। सोने तर फार प्रचंड महाग झालेलं आहे आणि या दिवशी समजा ज्यांनी आपण सोनं वगैरे काही गुंजभर सोनं जरी घ्यायचं म्हटलं तर खूप महाग झालेलं आहे। तर या दिवशी सोनं वगैरे घेतलेलं ते कधीच मोडायची किंवा मग गहाण वगैरे ठेवायची वेळ येत नाही, त्यामुळे हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। ज्यांची इच्छा असेल ते घेऊ शकता, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी या गोष्टी घेऊ शकता। आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप आनंद आहे। यातल्या मीही काही गोष्टी घेणार आहे, ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे। काय करायचं आहे आपल्याला या दिवशी, तुम्हाला तर सांगितलं मी, या दिवशी आपण प्लॉटिंग वगैरे कोणी प्लॉटिंग बुक करतं, कोणी फ्लॅट बुक करतं। या दिवशी कोणी गाडी घेतं, कोणी सोनं घेतं, चांदी घेतं, ज्याची इच्छा असेल तसं ते घेतात। तर या दिवशी आता काय घ्यायचं आहे, सर्वात मेन म्हणजे या दिवशी तुम्ही देवघर नसेल तर देवघर या दिवशी घेऊ शकता। आपल्या देवाचं देवघर घेऊ शकता। नंतर तुम्ही आपल्या देवघरामधल्या कुठल्या मूर्ती, समजा तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी स्वामींचा प्रगट दिन आहे बघा, तर तुम्ही स्वामींची मूर्ती घेऊ शकता। किंवा मग दुसरी तुम्हाला कुठली जे तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही घेऊ शकता। जे देवघरातले देव तुमच्याकडे नाही आहे ते तुम्ही या दिवशी घेऊ शकता, कुठल्याही मूर्ती घेऊ शकता। या दिवशी तुम्ही आपले जे देवाचे टाक असतात ना, आपले कुलदेवतेचे टाक जे असतात ना, कुलदैवत देवता त्यांचे टाक असतात ना, ते तुम्ही या दिवशी घेऊ शकता। नंतर आपल्याला काय करायचं बघा, या दिवशी परत आता चला हे झालं देवघराचं झालं। तुम्ही या दिवशी काही ठिकाणी ना खूप मस्त पद्धत आहे बघा, प्रत्येक पाडव्याला पुन्हा दिवाळीच्या वेळेस पण नाही का देवांसाठी नवीन वस्त्र घेतात। आमच्याकडे पण घेतात पाडव्याला मी स्वतः घेते, पाडव्याला देवांसाठी वस्त्र घेत असते। नंतर तुम्ही देवांसाठी ड्रेस घेऊ शकता, जसे बालकृष्ण देवी महाराजांसाठी वगैरे तुमचे जे देव असतील त्यांच्यासाठी तुम्ही या दिवशी वस्त्रही घेऊ शकता देवांसाठी। नंतर बघा, तुम्हाला ज्या वस्तू घ्यायच्या असेल ना, किंवा एखादा तांब्याचा कलश वगैरे, किंवा आपलं जे घंगाळ असतं छोटं देवांचं आंघोळीचं, आपण त्याच्यात देवांना हे करतो, देवपूजा करत असतो, ते घंगाळ घेऊ शकता, दिवा घेऊ शकता। तुम्ही या दिवशी कुठलीही वस्तू घेऊ शकता। आता बघा हे झालं देवघरातलं। आता चला आपण येऊया किचनकडे थोडंसं। या दिवशी लक्ष्मीला अतिप्रिय असणाऱ्या गोष्टीही घेतल्या। असं म्हणतात की घरातलं तूप कधीच कमी होऊ नये, म्हणजे नेहमी आपल्या घरात थोडे का होईना तूप असावं, हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे। त्यामुळे आपल्या घरात नेहमी थोडंसं का होईना तूप ठेवायचं आहे। तर तुम्ही या दिवशी काही नाही झालं तर तूपही घेऊ शकता, थोडं तूप घेऊ शकता, धणे घेऊ शकता, मीठ, आपलं जे मीठ असतं ना रेग्युलरचं ते मीठ घेऊ शकतो। आणि गुढीपाडव्याच्या नंतर काही ठिकाणी असं खूप भारी असतं की धनधान्य घरामध्ये भरून ठेवले जातात बघा। जसं की आता गहू, ज्वारी, बाजरी, ज्या कोणत्या डाळी वगैरे आहेत त्या तुम्ही घरामध्ये अशा मोठ्या मोठ्या कोठ्या वगैरे असतात, डबे वगैरे असतात, त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता, साठवून ठेवू शकता वर्षभरासाठी धान्य। आणि आपण दिवाळीला फळा वगैरे घेत असतो, तर या दिवशी पण तुम्ही सुरई वगैरे, फळा वगैरे, झाडू, तुम्हाला ज्या गोष्टी लक्ष्मीला प्रिय आहे त्या तुम्ही या दिवशी घेऊ शकता बघा। नंतर आपल्याला मीठ घ्यायचं आहे, महाराजांची मूर्ती वगैरे तुम्हाला जे देवघरात असतील त्या घ्यायच्या आहे। अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया.